नमस्कार. काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो आणि आज आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना दोघांनाही भेटलो. आता जयंतराव म्हणाले किंवा बाळासाहेब म्हणाले, मला अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट आपल्यासमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मला ठेवायची आहे की निवडणूक ही गोष्ट म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आले आणि निवडणुकांना मतदान करणारा महाराष्ट्रातला मतदार आला. निवडणूक आयोग ही फक्त निवडणुका घेतात, कंडक्ट करतात, परंतु राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात. आणि राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या, मतदार याद्या आहेत ह्या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे की आम्ही तुम्हाला याद्याच नाही दाखवणार. म्हणजे मी आत्ता तुमच्याकडे 2024च्या निवडणुका व्हायच्या अगोदर आणि 2024च्या निवडणुका झाल्यानंतर अशा मी तुम्हाला 2 याद्या मी तुम्हाला फक्त आत्ता दाखवणार आहे. निवडणूक 2024च्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला ज्या निवडणुकांची जी मतदारांची यादी होती ती मी यादीचा काही छोटासा तपशील मी फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवणार आहे. याच्यावरनं तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर बरं होईल, आपण कॅमेरामन जरा शांत राहिलं तर बरं होईल, कारण आपलं कॅमेऱ्यातनं सगळं टिपतंय, परत आपण पण बोलताय. 2024च्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामधली फक्त मी काही नावं आपल्याला फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवतो, म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल. मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व, नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23. आता वडिलांचे डिटेल्स: नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117. मतदारसंघ 161 चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124. आता वडिलांचे डिटेल्स: नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाही. विषय गंभीर आहे. हा 2024च्या निवडणुकीच्या अगोदरचा घोळ. 2024 नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नावं आहे, फोटो नाही, पत्ता नाही, काही नाही. आणि मग काल आम्ही जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही, हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं. आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणतं हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं. दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत. आणि म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यातनं काय मिळणार आहे तुम्हाला? यात फक्त घोळ होणार आहे. आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणार होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका. आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीयेत. मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी आता काहीतरी काल एक आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना 8 दिवस दिले
म्हणजे हे 6-6, 8-8 महिने काम करणार आणि राजकीय पक्षांनी 8 दिवसामध्ये ह्यांना सगळ्या छाननी करून द्यायची, कसं शक्य आहे? आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की या निवडणुका तुम्ही घेऊ नका. उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही 1-2 दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयापर्यंत येऊ. तो निर्णय तुम्हाला अजून 2-3 दिवसांनी सांगू. ठीक आहे, धन्यवाद. एक मिनिट तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो म्हणजे जयंतरावांनी त्यांच्याकडे मांडलं ते. पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुमच्याच चॅनलवरती तुमच्या नाही चॅनलवरती ज्या वेळेला एक बातमी येते अशा प्रकारच्या खोट्या यादीची आणि त्याच्यानंतर ती 6 वाजता गायब होते. ती 6 वाजता गायब होते का त्याच्यावरती त्यांनी विचारलं की तुमच्याकडे कोणी तक्रार दिली का काय दिली का. त्या संपूर्ण बातमीबद्दल किंवा त्या यादीबद्दल निवडणूक आयोगाला काहीच माहीत नाही. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग ते म्हणाले की आम्हाला ह्यातलं काहीच माहीत नाही, माहिती घेऊन सांगतो. ते म्हणाले आम्ही माहिती घेऊन सांगतो. आता प्रश्न असा आहे की त्यांच्या वेबसाईटवरनं गायब झाले ज्या तुमच्या चॅनलवरती दाखवले गेले आहेत. मग जर समजा त्या चॅनलवरती दाखवल्यानंतर जर त्या याद्या गायब होत असतील आणि निवडणूक आयोगाला जर समजा ती गोष्ट माहिती नसेल तर मग हे कोण करतंय, हे कोण काढतंय आणि कोण घालतंय हा तो प्रश्न आहे. आणि ही गोष्ट त्यांना विचारली गेली त्याच्यावरती ते बोलले की आम्ही चौकशी करून सांगतो. 12 ऑगस्टला आम्ही 19 ऑक्टोबरला हे पत्र कार्यालयात नेऊन दिलेलं आहे. केंद्रीय आणि त्यांना भेटलोही. आमचे प्रतिनिधी म्हणून जितेंद्र रावळजी स्वतः जाऊन तिथं 2-3 जण जाऊन भेटले, त्यांना हातात दिलं, पण त्याचा कोणताही कॉग्निझन्स त्यांनी घेतला नाही. आणि केंद्रीय निवडणूक आयोगालाही हे पत्र पाठवण्यात आलेलं 1 महिना आधी विधानसभेच्या आणि त्यात कॅटेगरिकली म्हटलेलं आहे की सोयीची नावं ठेवतायत, गैरसोयीची नावं काढतायत, खाली कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत, हिरव्या पेनाने टिक करा, सोयीची असतील ती, गैरसोयीची असतील ती लाल पेनाने टिक करा, लाल पेनाची नावं उडवण्याचा कार्यक्रम झाला. हे आम्ही सर्रासपणाने आधी 1 महिना आधी त्यांना, कारण हे चाललं होतं ग्रासरूट लेवलला आणि कुणीतरी हे मॉनिटर करत नाही. मला यातली फक्त एकच गोष्ट कळली नाही, समजली नाही, जी निवडणूक आयोग आम्हाला सांगते किंवा केंद्रीय निवडणूक आयोग आम्हाला सांगते की मतदारांची यादी ही गोपनीय असते. मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना. आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते. मतदार कसा गोपनीय असेल? जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्यापूर्वी दाखवल्या गेलेल्या आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल? आणि दुसरी गोष्ट तिथे CCTV कॅमेरे तुम्ही लावता जे नंतर तुम्ही 45 दिवसामध्ये डिलीट करता. जर तुम्ही बघू शकता, आम्ही नाही का बघू शकत? बरं निवडणूक आयोग यांना निवडणुका लढवायच्या नाही आहेत, निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत. जर आम्हाला ते मतदार कोण आहेत हे कळले नाही. म्हणजे मला एक गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये मी मगाशी आपल्याला सांगायचं राहिलं, माझी ही निवडणूक याच्यामधलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा याच्यामधले जे घोळ आहेत याच्यावरची माझी दुसरी पत्रकार परिषद आहे. एक पहिली 2017ला झाली होती, मला असं वाटतं तुम्हाला माहिती असेल कदाचित. आणि त्यावेळेला पण मी ह्याच गोष्टी मांडत होतो की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ही लपाछपी का करते. आता मगाशी आम्ही जेव्हा सांगितलं की एका ठिकाणी कुठे ते जिल्हा परिषदांच्या काही एक याद्या आल्या. आता 2022ला ती फोटो सकट नावासकट सगळ्या याद्या आहेत 2022च्या. आणि आत्ताच्या ज्या याद्या आल्या आहेत या 2022च्या याद्या आहेत ज्याच्यामध्ये फोटो आहे, नाव आहे, सगळं आहे. या आता जिल्हा परिषदेच्या 2025च्या याद्या आल्या त्याच्यामध्ये फोटो काढून टाकले. हे सगळं निवडणूक आयोग स्वतः करतंय. हे का करतंय? जर समजा पारदर्शकता समजा ते आणतायत असं म्हणतायत किंवा आहे असं म्हणतायत जर निवडणुकांच्या प्रोसेसमध्ये, तर मग ह्या सगळ्या गोष्टी हे का करतायत आणि कशासाठी हा घोळ घालतायत काय? इलेक्शन कमिशन जो विषय आहे
त्याच्यामध्ये जर समजा 80,000 उदाहरणार्थ पनवेलमध्ये बाळाराम पाटलांना त्यांनी उत्तर असं दिलेलं आहे ऑफिशियली आणि सगळ्यांनाच उत्तर दिलेलं आहे, ज्यांनी बातमी केल्या त्यांनाही दिलं की जर 80,000 मला वाटतं दुबार मतदार असतील तर तुम्ही 80,000 अर्ज केले पाहिजेत प्रत्येक मतदाराच्या नावाचा. याबद्दल काही बोलणं झालं का? नंबर 1. आणि नंबर 1 मिनिट, दुसरा प्रश्न असा आहे की आता आपण सीसीटीव्ही बद्दल बोलला, तो सीसीटीव्ही हा एक वादग्रस्त मुद्दा आहे असं जर धरलं तर तिथे एक 17A फॉर्म आहे जी इलेक्टोरल रोल असतो, जो मतदान अधिकारी टिकमार्क करतात. तो अधिकाऱ्यांनी टिकमार्क केलेला रोल इलेक्शन कमिशन देत नाहीये, याबद्दल तुमचं काही बोलणं झालं का? ते मला 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 एकच या सगळ्या गोष्टींवरती मला फक्त बोलायचं आता तुम्ही जे काही सगळे कायद्याचे या देशात ह्या पहिल्या निवडणुका नाही आहेत. याच्या अगोदर अनेक निवडणुका झाल्या, बरोबर आहे, साधारणपणे 2014च्या अगोदर 2000 काय त्याच्या अगोदर या इतके वर्ष ज्या निवडणुका चालू आहेत कधी असले विषय कधी आले नाहीत जे हल्लीच का यायला लागले. मला असं वाटतं हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आता हे फॉर्म भरून मग तिकडे आता किती ते पैसे द्यायचे त्यांना 2 रुपये पर शीट, प्रत्येक पानाला 2 रुपये द्यायचे आणि मग आम्ही पानं घ्यायची. पण त्याच्यात पण कमाई. यातला एकच सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की निवडणूक यादीमध्ये घोळ आहे. निवडणुकीच्या यादीतले घोळ दोन्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगातल्या प्रतिनिधींना आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत. ते सुधारले पाहिजेत आणि ते सुधारून विरोधी पक्षाचं समाधान झालं पाहिजे, सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे, कोणाचंही. परंतु जे निवडणुका लढवतात मला असं वाटतं त्या राजकीय पक्षाचं समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नयेत आणि ही अत्यंत आमची रास्त मागणी आहे, याच्यात काहीच गैर नाही आहे. मला असं वाटतं निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा, त्याच्यामध्ये इतर वेगवेगळे कायदे आणूच नाहीत. सोपी गोष्ट आहे ना ही, ह्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड असण्याचं काही कारणच नाही आहे. आम्ही काही क्लिष्ट काही विषय बोलतच नाही आहोत की बाबा आम्ही मतदार याद्या दाखवलेल्या आहेत, मतदार याद्यांमध्ये बाबा घोळ आहे. थांबा ना, मी पण आलोय पहिला. मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि मतदार याद्यांमधले घोळ त्यांच्यासमोर ठेवल्यानंतर मला असं वाटतं की ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून या याद्या सुधारल्या पाहिजेत आणि याद्या सुधारूनच निवडणुकाला सामोरं गेलं पाहिजे. कारण जी लोक मतदान करतायत, म्हणजे जर समजा तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, यातला एकच फक्त महत्त्वाचा भाग सांगतो की गेल्या 2024ची जी विधानसभा इलेक्शन झाली, या विधानसभा निवडणुकीनंतर 232 जागा या ह्याच्या युतीच्या महायुतीच्या निवडून आल्या, 232. पण या 232 जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटतं तुम्ही सगळेजण त्याला विटनेस आहात, संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता. ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये नव्हता. हे कसलं द्योतक आहे? सर्वांना धक्का बसला, म्हणजे निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा, पडलेल्यांना बसतोच, पण निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा ही कोणती निवडणूक आहे? तर मला असं वाटतं की हा अतिशय सोपा विषय आहे. या सोप्या विषयामध्ये याद्या नीट कराव्यात आणि निवडणुकीला सामोरं जावं, एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे. कारण हे काही प्रश्न थांबणार नाही. महाविकास आघाडी बरोबर दिसतात तर मला असं वाटतं मी 2017ला पण दिसलो होतो. प्रश्न असा आहे की मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, 2017ला महाविकास आघाडी नव्हती, ते असेल किंवा नसेल तो विषय नाहीये. प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आता निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे. कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही. आणि ही तुमच्या जर लक्षात असेल कदाचित त्यावेळेला पत्रकार परिषदेला जर समजा तुम्ही असाल तर 2017ला पण मी हेच बोलत होतो. तेव्हा पण होती तेव्हा पण होती. खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते त्यावेळेला. त्यांनी यायला पाहिजे होतं आज. आणि त्यावेळेला ते तावाने बोलत पण होते, ते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी. असो, धन्यवाद.